सविस्तर घडामोडींना सुरुवात करूया। उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल हे बोरिवली पूर्व इथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत। गोयल यांच्या प्रचाराकरता भव्य रोड शो सुरू झालेला आहे। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, भाजप आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते या रोड शो मध्ये उपस्थित आहेत। पियुष गोयल यांचा रोड शो, बोरिवली मधली ही दृश्य आहेत। भव्य असा रोड शो पियुष गोयल यांचा। उत्तर मध्यमधून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत। गोपाळ शेट्टी तिथे निवडून आलेले आहेत। भाजपचा बालेकिल्ला, अत्यंत सेफ प्लेस म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जातं आणि यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना या मतदारसंघातून उमेदवार म्हणून भाजपने उभं केलेलं आहे। त्यांचा बोरिवलीमध्ये रोड शो सुरू आहे। प्रचंड गर्दी बोरिवलीत आपल्याला बघायला मिळते। या रोड शो दरम्यान पियुष गोयल नागरिकांशी संवाद सुद्धा साधणार आहेत। त्यांची मतं, त्यांच्या भावना, नागरिकांच्या विकासाच्या व्याख्या पियुष गोयल समजून घेणार आहेत। याआधी देखील रोड शो करताना जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधता येईल असा प्रयत्न पियुष गोयल यांनी केलेला आपण बघितला। पियुष गोयल विरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार भूषण पाटील अशी लढत आहे। आमचे प्रतिनिधी विजय वंजारा यांना अधिक विचारूया। विजय, काय अपडेट? विजय, तुम्हाला आवाज येतोय? विजय, नक्की उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार पियुष गोयल कांदिवली पूर्व परिसरातील प्रचार फेरीत सहभागी झालेला आहे। प्रचार फेरीचं अगदी बार चारशे पार या घोषणा करण्यात येत आहे। तसेच महायुतीतले शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार पक्ष, मनसे, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया या घटक पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, मनसे नेते नयन कदम, भाजप आमदार अतुल पातळकर, प्रवीण दरेकर आणि रमेश गायकवाड आरपीआयचे त्यांच्यासोबत आहे। कांदिवली बोरिवली पूर्वतील गावडे नगर इथून ते नेल्सी कॉलनी ही प्रचार फेरी इथून पोहोचणार आहे। याच मार्गावर स्थानिक नागरिकांकडून गोयल यांच्या पुष्पहार घालून तसंच शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत आहे। नक्की विजय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। उत्तर मुंबईतले उमेदवार आहेत महायुतीचे पियुष गोयल आणि भूषण पाटील त्यांच्या समोर आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार। आपल्याला माहिती देत होते आमचे प्रतिनिधी विजय वंजारा।